दरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेमध्ये एका वृत्तपत्राचा हवाला देत गंभीर आरोप केलाय। विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या कार्यालयामध्ये सत्ताधारी आमदार गेले होते, यावेळी लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं विचारलं असा दावा त्यांनी केला आहे। तर पैसे घ्या मात्र माझी लक्षवेधी लावा असा आमदार म्हणाल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केलाय। विधानसभेत एका वृत्तपत्राचा हवाला देत त्यांनी हा आरोप केलाय। त्यामुळे विधानसभेत जोरदार गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय, हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे, हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु उपमुख्यमंत्री बोलतात, उपमुख्यमंत्री बोलतात। जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे? अध्यक्ष महोदय रेकॉर्डवरून काढलं पाहिजे। त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं, त्यांनी यांना भेटून सांगावं ना काही असेल तर। अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही, लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही। सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावरून, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू। परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता, तुम्ही देखील एका गरिबीतनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे। असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचं डेकोरम पाडला पाहिजे ना आपण। अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्यात आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही, हे थांबलं गेलं पाहिजे।